नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. निष्ठावंत शिवसैनिक अर्धे आयुष्य गेले तरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, लवकरच पवित्रा घेणार. ही एक कहाणी नसून सोलापूरच्या सच्च्या शिवसैनिकाची वास्तवता आहे. वडील लक्ष्मीविष्णू कामगार, घरची परिस्थिती नसताना सुद्धा 1990 पासून बाळासाहेबांना आदरणीय प्रेरणास्थान मानून बाळासाहेबांचे त्यांना विचार पटले आणि केवळ बाळासाहेब आणि हिंदुत्व यांच्या विचारावर जोरावर चालत त्यांनी आपले कार्य सुरू केले. ते कार्य करत असताना घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील लक्ष्मीविष्णू कामगार आणि महत्त्वाचे म्हणजे काही काम नसताना सुद्धा फक्त धडपड, जिद्द, कुणाची अडचण आली की पटकन धावून जाणे. मग तो कॉलेजचा प्रश्न असू दे, कुणाची चौकी असू दे, कुणाचे भांडण असू दे, त्यासाठी पटकन धावून जाणे, तात्काळ हजर राहणे, ते मिटवणे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी जर पैसा नसेल तर स्वतःच्या खिशातले पैसे घालणे. हा धडपडीचा कार्यकर्ता, हा निष्ठावंत शिवसैनिक, आज ह्या शिवसैनिकाची जर अवस्था जर बघितली तर फार विचित्र आहे. कारण का तर ह्या शिवसैनिकावर फार अन्याय झालेला आहे. मला माहीत आहे, कारण का मी पाहिलेलं आहे. मी 1990 मध्ये त्यांच्याबरोबर होतो. ते विद्यार्थी सेना शहर प्रमुख म्हणून काम करत होते. मी पण शहर उपप्रमुख म्हणून काम करत होतो. मी 2 वर्ष काम केल्यानंतर मला कळालं, कारण का तर फक्त वरच्या लोकांकडनं नुसती पदं दिली जातात, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, असं प्रमुख, आणि नुसता वापर करून घेतला जातो. तसाच ह्या सच्च्या शिवसैनिकाचा वापर करून घेण्यात आला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शिवसैनिक अजूनही अर्धा आयुष्य गेलं तरीसुद्धा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. कारण का तर ह्या शिवसैनिकाला फक्त शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख ह्याशिवाय दुसरं कुठलं पदच मिळालं नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट पदाचं जाऊ दुसरं द्या, कारण का तर आज जर तुमच्या घरच्या परिस्थितीची जर हालाकीची असेल तर शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख अशी पदं घेऊन काय चाटायचं आहे का? महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूक लागल्यानंतर पोटामध्ये खाण्यासाठी अन्न लागतं, पद लागत नाही आहे. आणि त्यानंतरनं ह्या माणसाने शिवसेना खूप वाढवली. शहर उत्तरमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा भाजप युतीचं सरकार होतं. 1994 साली जेव्हा भाजप सेनेचं सरकार आलं त्यावेळीसुद्धा ह्या सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही. कित्येक वेळा नगरसेवकाचे निवडणुका झाल्या, परंतु ह्या माणसाला तिकीट नाकारण्यात आलं. का तर घरची परिस्थिती गरिबीची म्हणून, खर्च करण्याची ताकद नाही म्हणून. परंतु ह्या खऱ्या सच्च्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवली आणि फक्त केवळ आणि केवळ बाळासाहेबांसाठी म्हणून आणि हिंदुत्वासाठी म्हणून कुठलं आंदोलन असू दे किंवा कुठला एखादा कार्यक्रम असू दे त्यामध्ये भाग घेतला. खिशात पैसे जरी नसले तर स्वतःकडचे पैसे घातले, खर्च केला. समजा कोण मोठा नेता येणार असेल पक्षाचा, एखादा पुढारी येणार असेल, एखादा नेता येणार असेल किंवा कोणी असेल तर त्याच्या सगळ्या सत्काराचा खर्च वगैरे ह्यांनीच करायचा, त्याची तयारी ह्यांनीच करायची, त्यानंतरनं धावपळ पण ह्यांनीच करायची. म्हणजे असा हा निष्ठावंत शिवसैनिक अजूनही आपण जर पाहिलं तर त्याची परिस्थिती पाहिली तर त्या निष्ठावंत शिवसैनिकाला अजूनही एकदाही नगरसेवक होता आलेला नाही आहे. होता आलेलं नाही म्हणण्यापेक्षा फक्त बाकीच्या लोकांना मोठं करण्यासाठी स्वतः मागं राहिले आणि बाकीच्या लोकांना मोठं केलं. शहर उत्तरमध्ये शिवसेना वाढवली, खूप मोठं शिवसेनेचं काम केलं. बऱ्याचशा आंदोलन वगैरे झाले. काय झालं की आंदोलनाला प्रत्येक ठिकाणी समोर, आणि काही केसेस वगैरे झाल्या, गुन्हे वगैरे झाले तर त्याचा खर्च वगैरे स्वतःच्या पैशातूनच करायचा. कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर त्या कार्यकर्त्यांना सोडून आणायचं. तेच असू दे किंवा एखाद्या शाळेचा प्रश्न असू दे किंवा एखाद्या कॉलेजचा प्रश्न असू दे, त्या कॉलेजच्या मुलाची कधी फी भरायची किंवा तिची अडचण असेल तर तिची अडचण समजून घ्यायची. मोठमोठे कार्यक्रम केले, भरपूर असे कार्यक्रम केले आणि प्रत्येक वेळी हा शिवसैनिक मागच राहिला. पण बाकीचे जे नवीन लोक आले त्या नवीन लोकांनी आलेलं काय केलं की स्वतःचा फायदा करून घेतला. त्यांनी काय केलं की ह्यावेळेस आम्हाला संधी द्या, पुढच्या वेळेस तुम्हाला संधी द्या, असं म्हणत प्रत्येक वेळी ह्यांचं तिकीट कापण्यात आलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा
शिवसेनेचं वर्चस्व खूप मोठं होतं. कारण का तर बाळासाहेब असताना शिवसेनेला मोठा भाऊ आणि भाजपला दुसरा लहान भाऊ असं म्हणलं जात होतं. परंतु बाळासाहेबांच्या नंतर अलीकडं परिस्थिती बिघडत गेली आणि ह्यांचे जे सहकारी होते, शिवसैनिक जे होते मोठे, ह्यांनी बऱ्याच जणांना मोठं केलं, काहींना नगरसेवक केलं, काहींना आमदारकीला सुद्धा उभं केलं. उत्तम प्रकाश खंदारे यांना आमदारकी करण्यासाठी लहू गायकवाड यांनी खूप मोठा प्रयत्न केला. अख्खी फौज लावली. न दिवस रात्र याचा कधीही काही विचार केला नाही. आणि अजूनही कधीही रात्री अपरात्री फोन होतो, अडचण आहे, हे आहे ते म्हणले की पटकन ते कुणाचाही विचार करत नाहीत. मग एकदा बाहेर पडले की घरी कधी येईल याचा त्यांना ठाव ठिकाणा नसतो, त्यांना टाईमसुद्धा माहीत नसतं. कारण का तर एक तर शांत स्वभाव आणि वारकरी संप्रदायाची आवड असल्यामुळं कुणाचं वाईट करायचं नाही, कुणाला वाईट बोलायचं नाही, कुणाला त्रास द्यायचं नाही, ही ह्यांची भावना असल्यामुळं ह्यांनी प्रत्येकाला संधी दिली आणि प्रत्येकाने ह्यांचा फायदाच करून घेतलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला ह्यांना असं वाटलं होतं की निदान आज आपण अर्धावेश म्हणजे 30-35 वर्ष झाले, ह्या वयामध्ये 30-35 वर्ष आपण ह्या शिवसेनेमध्ये आहेत, आपल्याला न्याय मिळेल. परंतु त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहे. आज काही नवीन आलेले नगरसेवक आहेत, पैशाच्या जोरावर 2 ते 3 टर्म नगरसेवक झाले. कारण का तर नंतर असं करण्यात आलं की जो पक्षासाठी निधी देतो त्याला तिकीट दिलं जातं. मग ह्या बाकीच्या लोकांकडे पैसे होते, ह्या लोकांनी पैसे भरले, 2-2 वेळा नगरसेवक झाले, परंतु वरपर्यंतसुद्धा ह्यांची दखल घेतली गेलेली नाही आहे. कारण का तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे ह्या कार्यकर्त्याला शेवटपर्यंत कार्यकर्ता ठेवलं आणि ह्या कार्यकर्त्याचा वापर करून घेण्याचा प्रयत्न केला. जर मनात आणलं असतं, सगळ्यांनी जर मनात आणलं असतं, किंवा सोलापुरातले जे काही वरिष्ठ नेते आहेत, आमदार पण होते उत्तम प्रकाश खंदारे, किंवा बाकीचे काही लोक होते, शिवसेनेचे शहर प्रमुख होते, त्यानंतर जिल्हा प्रमुख होते, तालुका प्रमुख होते, हे सगळ्यांनी किंवा बाकीच्यांनी जर मनात आणलं असतं तर निदान एकदा स्वीकृत नगरसेवक म्हणजे कॉप नगरसेवक म्हणून सुद्धा ह्यांना घेता आलं असतं आणि ह्यांना संधी मिळाली असती. परंतु ह्यांना कुठेही संधी दिलेली नाही आहे. फक्त नुसता वापर करून घेणे, पक्षासाठी वापर करून घेणे असं झालं. मध्ये काही वर्षापूर्वीच त्यांची मुलगी गेली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पूर्ण घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरीसुद्धा काही दिवसानंतर ते न थांबता पुन्हा कामाला लागले. पुन्हा त्यांनी जोमाने काम चालू केलं. कारण का तर बाळासाहेबांवर त्यांची खूप मोठी श्रद्धा होती. जेव्हा 2012 बाळासाहेब गेले त्यावेळेस त्यांना खूप दुःख झालं आणि एक त्यांचा खूप मोठा एक आधार होता, तो आधार तुटल्यासारखं त्यांना झालं. आणि कारण का तर एक निष्ठावंत बाळासाहेबांचे एक निष्ठावंत शिवसैनिक सोलापुरातील म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलं. आणि आज त्यांनी शिवजयंतीवर मोठमोठ्या प्रमाणात साजरा केला. प्रत्येक शिवजयंतीमध्ये सहभाग असायचा, त्यासाठी लागेल ते स्वतःच्या पैशाने सुद्धा खर्च करायचे, बरेचसे कार्यक्रम वगैरे केले. परंतु अलीकडची जर परिस्थिती पाहिली तर अलीकडची परिस्थिती फार वाईट आहे. बऱ्याच लोकांनी पैसे दिले. अलीकडं तर असं झालं की पैसे देऊन तिकीट दिलं जातं असं जातं. आणि कित्येक वेळा त्यांना तुम्हाला तिकीट देतो, तुम्हाला तिकीट फिक्सच आहे असं म्हणून त्यांना नादी लावण्यात आलं. आणि नादी लावून गपचूप पैसे देऊन बाकीच्यांनीच पैसे भरले आणि ते नगरसेवक झाले. नगरसेवक झाल्यानंतर त्यांची जर आज प्रॉपर्टी जर बघितली तर भरपूर प्रॉपर्टी आहे. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे पक्षामध्ये पदाला काहीही किंमत नाही. शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख असे 30 वर्ष हे पद नुसते पदच मिळत गेले. त्या पदाला काय चाटायचं आहे का? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एकदा जरी कधी नगरसेवकाची संधी मिळाली असती तर त्यांना पण आनंद वाटला असता की आपलं अर्ध आयुष्य जे आहे आपण त्या शिवसेनेसाठी अर्ध आयुष्य घातलं आणि आपल्याला काय मिळालं. तेवढं करण्यापेक्षा जर एखाद्या ठिकाणी जर कुठं जरी काम जरी केलं असतं तर महिन्याला कमीत कमी 10-15 हजार त्यांना पगार मिळाला असता, घर जर चाललं असतं. आज पंची परिस्थिती बघितली तर परिस्थिती फार बिकट आहे. एक MSCBमध्ये ते कॅन्टीन चालवतात चहाचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर काय भागणार आहे. उद्धवजी ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते. ह्या 2.5 वर्षामध्ये ते 2.5 ते 3 दिवससुद्धा कधी मंत्रालयामध्ये आलेले नाही आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस
करोना होता. करोनाच्या काळामध्ये लाखोचा करोडोचा भ्रष्टाचार झाला आणि त्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटू लागलं की आता शिवसेनेमध्ये काय राहिलेलं नाही आहे. कारण का तर उद्या काय करता काय झालं तर आपल्याला अडचणी, म्हणून बरेचसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी, निकटवर्ती, एकदम जवळचे मानणारे ते सर्वजण सोडून शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. कारण का त्यांना भीती होती की आपण जर थांबलो तर उद्या आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस टांगती तलवार आहे. परंतु ह्या सच्च्या शिवसैनिकांनी कधीही लालसा दाखवली नाही. परंतु या सच्च्या शिवसैनिकांनी कधीही मोह बाळगला नाही किंवा लालसेपोटी असा कधीही विचार केला नाही की आपण आता सोडून आपण सुद्धा शिंदे सेनेमध्ये प्रवेश करावा, आपलं पण काहीतरी कल्याण होईल. आणि त्यानंतर उभाटा सेनेमध्ये असं झालं, बाळासाहेबांच्या नंतरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा कळालं नाही. कारण का तर कुणाला प्रवक्ता करावं हे सुद्धा त्यांना कळालं नाही. कारण का तर ज्या सुषमा अंधारे आहेत, सुषमा अंधारे त्यांनी अगोदर बाळासाहेबांबद्दल बरेचसे अपशब्द वापरले होते. आदित्य ठाकरेला तर छोटा पेंग्विन म्हणलं होतं. अशा अपशब्द वापरलेल्या व्यक्तीलाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रवक्ता केलं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवक्ता कसा असतो, पक्षाचा प्रवक्ता म्हणजे कोण असतो? पक्षाचा प्रवक्ता म्हणजे एक अभ्यासू माणूस असतो. तो पक्षाची बाजू ठामपणे मांडत असतो आणि त्याला सगळी माहिती असते. परंतु ह्या सुषमा अंधारे ताई यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रवक्ता म्हणून घेतलं आणि जी आहे ती पक्षाची किंमत हळूहळू कमी होत गेली आणि नंतरनं वाद झाले. नंतरनं आताची जर परिस्थिती पाहिली, उभाटा सेनेची जर परिस्थिती पाहिली तर आता कुठे शाखा दिसत नाही आहेत, कुठे कार्यक्रम दिसत नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी आदरणीय पवारसाहेब यांच्याबरोबर ते गेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा पक्ष संपवून बसले असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण का तर पवारसाहेबांची ख्याती आहे. आजपर्यंत जे जे त्यांचे जवळ जातात ते संपलेले आहेत. आज शिवसेना एक नंबरला होती. आज शिवसेनेची जर आपली अवस्था बघितली आपण परवाच्या खासदारकीला किंवा विधानसभेला, तर अवस्था ह्याच्यापेक्षा फार बिकट झालेली आहे. आणि पवारसाहेबांचं एक तत्व आहे, जे बोलतात ते करत नाहीत, जे करतात ते कधीच बोलून दाखवत नाहीत. परंतु आज उभाटा सेनेची जर अवस्था पाहिली तर आज पक्षामध्ये माणसं राहायला तयार नाहीत. सगळे पक्ष लोक सोडून चाललेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज पद खिरापतीसारखे कुणालाही वाटप होत आहेत. पहिलं असं नव्हतं. बाळासाहेब जेव्हा असायचे, बाळासाहेबाचा मान वेगळा होता, बाळासाहेबाचा दरारा वेगळा होता. बाळासाहेब म्हणजे अंतिम शब्द होता. जर ह्याच ठिकाणी जर बाळासाहेब राहिले असते तर हिंदुत्वासाठी त्यांनी सत्तेला लाथ मारली असती. ते खरे बाळासाहेब. आणि आम्ही सुद्धा आदरणीय बाळासाहेबांनाच मानतो, बाकीचे आम्ही कुणाला मानत नाही आहे. अजूनही त्यांच्याबद्दल श्रद्धास्थान आहे. कारण का तर बाळासाहेब होते म्हणून मुंबई होती हे सगळ्यांना माहीत आहे आणि जास्त काही लोकांना सांगायची गरज नाही. परंतु अलीकडची जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण आता उभाटा सेना संपाच्या मार्गावर. आता एक 4 महिन्यावरच निवडणुका आहेत महापालिकेच्या. मागच्या महापालिकेची जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तुम्ही पाहिलं असेल भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कितीच अंतर आहे, फक्त 2 ते 3 सीटाचं अंतर आहे फक्त. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष गेला, चिन्ह पण गेलं आणि आता काही शिवसैनिक आहेत जे स्वार्थी शिवसैनिक होते, त्यांनी पटापटापटा दुसऱ्या शिंदे सेनेमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी प्रवेश केला आणि स्वतःचा फायदा करून घेतला. का तर तिकिटासाठी, सत्तेसाठी, खुर्चीसाठी. परंतु ह्या निष्ठावंत शिवसैनिकांनी असा मनात विचार कधीही आणला नाही. हा शिवसैनिक शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. कारण का तर जेव्हा बाळासाहेबांचं शेवटचं भाषण झालं ते जायच्या अगोदर, त्यावेळेस बाळासाहेबांनी एक सगळ्यांना आवाहन केलं होतं की माझ्या उद्धवला सांभाळून घ्या, माझ्या आदित्यला सांभाळून घ्या. या एका शब्दाखातीर, बाळासाहेबांच्या शब्दाखातीर, बाळासाहेबांवर विश्वास ठेवून आदरानं लहुजी गायकवाड या शिवसैनिकानं कधीही त्यांची साथ सोडली नाही. आज बाळासाहेब ह्यात नाही आहेत ही फार मोठी खंत आहे. परंतु तरीसुद्धा अजूनही त्यांनी साथ त्यांची सोडलेली नाही आहे. ही फार मोठी त्यांची जमेची बाजू आहे. म्हणजे आपण पाहिलं तर आज निष्ठावंत सैनिकांची काय अवस्था आहे. आज जर पुण्या मुंबईला जर बघितलं तर निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत, आज काही निष्ठावंत शिवसैनिक आहेत
आज आपण बघितलं मुंबईमध्ये जे खरेच निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ज्यांनी शिवसेना वाढवली, शिवसेनेच्या शाखा वाढवल्या, शिवसेनेसाठी सर्वस्व पणाला लावलं, त्यांची जर अवस्था पाहिली तर ते शिवसैनिक आज काही ठिकाणी रस्त्यावर फुलं विकत आहेत, काही ठिकाणी भाजी विकत आहेत, अशी त्यांच्यावर अवस्था आलेली आहे. कारण का तर हे सगळं सत्तेसाठी झालं, खुर्चीसाठी झालं आणि पैशासाठी झालं. आणि आजसुद्धा सोलापुरामध्ये सुद्धा हीच अवस्था जर होत असेल तर अशा पक्षामध्ये राहून काय उपयोग आहे. कारण का तर ज्या पक्षासाठी आपण अर्धा आयुष्य वेचलं त्या पक्षाने निदान कमीत कमी स्वीकार्य नगरसेवक म्हणून एकदा तरी संधी द्यायला पाहिजे होती, पण ती दिलेली नाही. आणि आता 4 महिन्यावर निवडणुका जवळ आलेल्या आहेत, परंतु बरेचसे बाकीचे पण त्यांचे जवळचे सहकारी किंवा शिवसैनिकसुद्धा म्हणत आहेत की आता बाद झालं, आपला अर्धा आयुष्य आपण शिवसेनेसाठी घातले, पण आपल्या हातामध्ये काय मिळालं. धड नोकरी नाही आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाचं साधन नाही आहे, घरची परिस्थिती बेताची. अशी परिस्थिती असताना सुद्धा अजून किती वर्ष म्हणजे काय मरेपर्यंत काय शिवसेनेमध्येच उभाटा सेनेमध्येच राहायचं का, अशी सर्वत्र चर्चा होत आहे. आणि त्यांचे सहकारी शिवसैनिक आहेत, ते सहकारी शिवसैनिकामधून चर्चा होत आहे आणि जनतेला सुद्धा माहीत आहे. कारण का तर त्यांनी दमाणीनगरमध्ये राहायला होते, दमाणीनगर लक्ष्मी चाळीमध्ये राहायला होते, तेव्हापासून त्यांनी खूप मोठं शिवसेनेचं कार्य केलेलं आहे. शिवसेनेच्या बऱ्याच ठिकाणी शाखा काढलेल्या आहेत, प्रत्येकाच्या अडचणीला ते धावून गेलेले आहेत. आणि अजूनसुद्धा काही कोणाची अडचण असेल, कोणाला काही त्रास होत असेल, अडचण असेल तर अजूनसुद्धा ते प्रत्येक वेळी एका फोनवरती सगळ्यांसाठी धावून जातात. मग असा हा निष्ठावंत शिवसैनिक किती दिवस राहणार. आता आपण बऱ्याच दिवसापासून बातम्या ऐकतोय, आदित्य ठाकरे आणि दिशा पटनी हे प्रकरण जे आहे, सुशांत सिंग मृत्यू प्रकरण, हे खूप दिवसापासून गाजत आहे. आणि आदित्य ठाकरेंवर अनेक आरोप झालेले आहेत, काही आरोप सिद्ध पण झालेले आहेत. त्यामुळं उद्या आदित्य ठाकरे यांना कधीही अटक होऊ शकते. कारण का तर बरेचसे पुरावे तयार आहेत. बाकीचे जे विरोधी लोक आहेत, विरोधी पक्षातील लोक आहेत, त्यांच्याकडे पुरावे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठा घोटाळा झाला होता. कोविडच्या काळामध्ये औषधाच्या ह्याच्यामध्ये किशोरी पेडणेकर तेव्हा महापौर होत्या, त्या काळामध्ये बऱ्याचशा घोटाळ्यानंतरनं उभाटा सेनेची अवस्था आता फार म्हणजे फार बिकट झालेली आहे. त्यामुळं आता जर उद्या कधी वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आज ना उद्या आदित्य ठाकरे यांचा नंबर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला मंत्री केलं, परंतु एका सोलापूरच्या सामान्य आणि साध्या शिवसैनिकाला नगरसेवक करू शकले नाहीत. ही फार मोठी खंत आहे. त्यामुळं आता पवित्रा घेणं गरजेचं आहे. कारण का सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा लहुजींना बरेच वेळा तुम्हाला नगरसेवक करतो, तुम्हाला तिकीट फिक्स आहे, तुम्ही काळजी करू नका असं म्हणून झुलवत ठेवलं. आणि ऐनवेळी जो कोणी पैसे देईल त्यांना तिकीटं देण्यात आली, पैसे देऊन तिकीटं वाटण्यात आली आणि त्यांना नगरसेवक वगैरे करण्यात आलं. हे सगळ्यांना माहीत आहे, हे काय सांगायची गरज नाही. परंतु आताची परिस्थिती फार वेगळी आहे. तर आता सरळ जनमतातून अशी चर्चा होत आहे की सरळ आता लहुजींनी आपला अर्धा आयुष्य पक्षासाठी घालवलेलं आहे. आता सरळ लवकरात लवकर पक्षाला जय महाराष्ट्र करावा आणि नंतर ते कुठल्या पक्षात जातील तो त्यांचा प्रश्न आहे. ते तुम्हाला लवकरच कळेल. कारण का तर बाकीच्या लोकांच्यामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं, त्यांच्या शिवसेनेमुळं आणि घरच्यांमुळं सुद्धा, कारण का आता त्यांच्या घरच्यांनीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला तर बऱ्याचशा लोकांनी नावं वगैरे ठेवली, पण त्यात गैर काही नाही आहे. कारण का तर एक तर पक्षामध्ये कुठली महिला येत नाही आहे, परंतु त्यांच्या सौभाग्यवती रेखाताई गायकवाड भाजपमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं पण काम खूप चांगलेलं आहे आणि नक्कीच त्यांना संधी मिळेल. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहुजी आता लवकरात लवकर तुम्ही पवित्रा घ्या असं सर्वजण म्हणत आहेत. आणि त्यांनी जर जय महाराष्ट्र करून पवित्रा घेतला तर त्यात गैर काही नाही आहे. परवाच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर
आता काही महिन्यातच 3 ते 4 महिन्यामध्येच नगरसेवकाच्या म्हणजे सोलापूर महानगरपालिका किंवा सर्वच महापालिका यांच्या निवडणुका लागणार आहेत. मग या निवडणुका लागल्या तर जी विधानसभेचं जर आपण बघितलं, शिवसेनेची अवस्था बघितली, उभाटा सेनेची जर अवस्था बघितली तर फार बिकट आहे. परंतु महापालिकेचा जर निकाल लागला तर ह्याच्यापेक्षाही अवस्था बिकट असणार आहे. कारण का तर कार्यकर्तेच राहिले नाही तर नेत्यांनी काय करायचं, तर शेवटी नेता एकटाच राहावा लागेल अशी अवस्था आहे. त्यामुळं लवकरात लवकर लहुजींनी पवित्रा घ्यावा असं सर्व बाकीचे त्यांचे सहकारी आणि बाकीच्या त्यांच्याबरोबरचे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे अशांचं मत आहे. साहेब, एसी मध्ये बसणारी पोरं दंगलीमध्ये आज जात नाहीत, जातात तुमची आमची लेकरं, तुमची आमची भाऊ. म्हणून ही कविता, तिचं नाव चल दंगल समजून घेऊ. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले. दंगल पेटली, घरं पेटले, दंगल पेटली, घरं पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या तुटल्या, काचा फुटल्या, यात माणसांचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय, बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. की हे जे काल झालं, हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. पोलिसांना उडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल, असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. आता जेलात त्यांच्या ढोंगणावर रोज कचून दंडे पडतात. दादा हो, एकदा जाताना साहेबाला विचारा, कोलम कसा असतो, 3rd डिग्री कसा असतो. आता त्यांच्या ढुंगणावर जेलात रोज कचून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालो साल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू.